गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात शांततेत मतदान पार पाडले। आपण बघू शकतो हे स्ट्रॉंग रूम आहे, ज्या ठिकाणी मतपेट्या ज्या आहेत ते ठेवण्यात आलेले आहे। सध्या हे जे आहे ITI स्क्वेअर किंवा ITI ची बिल्डिंग आहे, एग्रीकल्चर कॉलेज आहे। या भागात आपण बघू शकतो कशा प्रकारे एक मोठा तगडा बंदोबस्त यावेळी या भागात देण्यात आलेला आहे। जवळपास 3 विधानसभा जे आहेत ते अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात मोडत असल्यामुळे गडचिरोली कृषी विद्यालयात स्ट्रॉंग रूम सध्या तयार करण्यात आलेला आहे। गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नेहमीच मतदान केंद्रावर किंवा स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्त जे आहे ते नेहमीच तगडा दिसतो। सध्या यावेळी प्रवेशद्वारावर जे आहेत जवळपास एक 8 ते 10 जे जवान आहेत ते तैनात आहे आणि ट्रॅफिकचे 2 जवान तैनात आहेत। आणि आपण समोरच्या दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे 2 समोर बंकर्स लावण्यात आलेले आहेत आणि चारही बाजूनी 4 वेगवेगळे बंकर्स लावण्यात आलेले आहेत। आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो की पोलीस विभागाची जे वाहन आहे ते वाहन दिसत आहे आणि इथून जे महसूल विभागाचे कर्मचारी किंवा पोलीस कर्मचारी जे आहेत ते आत प्रवेश केल्यास त्यांना ओळखपत्र तपासल्यानंतर आत प्रवेश दिला जात आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।